न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथे लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोकवस्तीचे नामकरण छत्रपती शाहूनगर असे करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस राज्याचे सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे आणि सामाजिक कार्यकर्ते जिजाबा आगलावे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले। छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावळीविहीर रुई रोडवरील लोकवस्तीचे नामकरण छत्रपती शाहूनगर असे करण्यात आले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या जयघोषाने परिसर दणाणला। या नामकरण फलकाचे मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी स्वागत केले। याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पारडे, गणेश आगलावे, गणेश कापसे, राजेंद्र दुंदळे, संजय जपे, गणेश बनसोडे, अमोल भोसले, पोलीस पाटील सुरेश वाघमारे, रावसाहेब एकंडे आदी मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी जिजाबा आगलावे, राज्य सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे, गणेश कापसे, रमेश कसबे यांनी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती देत प्रजाहित, दक्ष राजा, शिक्षण आणि शिक्षण, अस्पृश्यांच्या शिक्षणाला चालना, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी केलेला प्रयत्न आणि विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केलेले सहकार्य याविषयी सखोल माहिती उपस्थितांना दिली। आज प्रत्यक्षात आपल्या गावामध्ये काही लोकांनी म्हणजे त्याच्या सोपान पारडे आणि त्याचं मित्रमंडळ यांनी एकत्र येऊन जी शाहू महाराजांची जयंती आज साजरी केली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो। खरं तर शाहू महाराज हे दलितांचे कैवारी होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितामधून जन्माला आले, परंतु उच्च शिक्षित बॅरिस्टर असा त्यांचा गौरव झाला आणि त्यांच्या ज्यावेळेस कानावर ही बातमी गेली तो कोण दलिताचा मुलगा एवढा प्रचंड शिकला, बॅरिस्टर झाला, इंग्लिशवर प्रभुत्व आहे आणि अतिशय हुशार आहे। त्यावेळेस ते स्वतः मुंबईला त्यांच्या बंगल्याकडं घरी स्वतः शाहू महाराज रथ घेऊन निघाले, परंतु ज्या टायमाला बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा इतके ज्ञानी होते तर त्यांनी म्हटलं की एवढा रयतेचा राजा शाहू महाराज माझ्याकडे येतो आणि मी मात्र घरात बसू शकत नाही अशी भावना त्यांच्या तयार झाली आणि ते स्वतःहून शाहू महाराजांच्या स्वागताकरता पुढे गेले। असा त्यांचा इतिहास आहे, इतकं प्रेमाचं नातं आहे। म्हणून मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। आज आपल्या सावळीर बुद्रुकमध्ये या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सावळीरवाडी परिसरामधील म्हातेरे वस्ती समोरील या प्रांगणामध्ये आपल्या राजांचं छत्रपती शाहू महाराजांचं जयंतीचं औचित्य साधून या नगराला छत्रपती शाहू नगर असं नामकरण आज या ठिकाणी होत आहे। त्या निमित्ताने आपण सर्वजण या छत्रपती शाहू नगर या नगरीचं या ठिकाणी प्रथमतः स्वागत करूया आणि छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक आणि तत्कालीन कालामध्ये
छत्रपती शाहू महाराजांनी जे अनेक कार्य केलेले आहेत, त्या कार्यामध्ये सर्वात प्रथम जे महान कार्य असन तर त्यांनी आरक्षण हा विषय आणि आरक्षणाचा विषय कसा महत्त्वाचा सामाजिक आणि इतर जीवनामध्ये त्यांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे. म्हणून शाहू महाराजांचा या ठिकाणी या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी या नगरीला छत्रपती शाहू महाराजांचं नाव दिलं, याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ, सावळीचे सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी या छत्रपती शाहू नगराच्या या बोर्डाच्या अनावरण प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या परिसरातल्या लोकांना आता सांगायची गरज नाही पडली का आम्ही कुठं राहतो. आता डायरेक्ट सांगावं लागेल का आम्ही रुई रोडला छत्रपती शाहू नगरमध्ये आमचं या ठिकाणी वास्तव्य आहे. आणि आता तुम्ही पत्ता देशाल त्या ठिकाणी लिहून टाका छत्रपती शाहू नगरमध्ये आम्ही राहतो. आणि या नगराला हे नाव दिल्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन, आभार. जय हिंद, जय भारत. मानाचा क्रांतिकारी, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय भारत. आज सवळेर बुद्रुक येथील आमचे बंधू, सामाजिक कार्यकर्ते, नेहमी अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे, नेहमी निर्भीड व्यक्तिमत्व, ग्रामपंचायत माजी सदस्य आयुष्यमान स्वप्नील भाऊ पारडे यांनी काल मला जो फोन केला आणि खरोखर एक आनंद वाटला. त्यांनी त्या आनंदाची वार्ता अशी दिली की आपल्याला मी ज्या नगरीत ज्या वस्तीवर राहतो त्या वस्तीत आपल्याला नामकरण करायचं आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं आपल्याला त्या ठिकाणी नामकरण करायचं. खरोखर एक उत्कृष्ट असा कौतुकच उपक्रम या सावळेरमध्ये माननीय स्वप्नील भाऊ पारडे यांनी केलेला आहे. आणि खरोखर आज या भारताचं नामोल्लेख जर म्हणलं तर राजश्री कोल्हापूरचं सरकार मानता येईल. एक असं उत्कृष्ट असं राजश्री शाहू महाराजांचं या सावळेरमध्ये आपण या नामकरणाबद्दल सर्व ग्रामस्थ, आजीमाजी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून या शाहू नगरीचं आपण नामकरणानिमित्ताने मी वैयक्तिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने व माझ्या कसबे परिवाराच्या वतीने मंगलमय शुभेच्छा देतो. थांबतो. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय भारत. सावळेर बुद्रुक या गावामध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी होत आहे. मला खूप आनंद आहे की या गोष्टीचा आपण भाषणाची सुरुवात फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने करतो, यांच्या नामघोषणे करतो, परंतु त्यांचे जे खरे विचार आहे ते आपण कृतीमध्ये अवलंबलेले पाहिजे. त्यांचे जे विचार, त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते आपण आपल्या जीवनात कसं अवलंबतो आज त्याचं आपल्याला प्रत्यक्षात उदाहरण या ठिकाणी बघायला मिळालं. मी या एरियामध्ये आपण भरपूर वेळेस आलो, त्या ठिकाणी प्रत्येक समाजाचा माणूस या ठिकाणी राहतो, परंतु शाहू महाराजांनी जे केलेलं काम आहे, त्यांचे जे विचार आहे, त्यांचं जे नाव आपण या परिसराला दिलं. मी त्यांचे सर्व ग्रामस्थांचे मी त्यांचे आभार मानतो, इथल्या रहिवाशांचे, की छत्रपती शाहू महाराजांचं नाव आपण या नगरीला दिलं आणि एक चांगला उपक्रम या ठिकाणी साजरा केला. आपण सर्व रहिवाशी, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले. खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचं कार्य आपण आताच्या पूर्व वक्त्यांनी सांगितलं की जो खरा आरक्षणाचा लढा आहे, जे आरक्षण आहे, त्या आरक्षणाचे जे खरे कैवारी म्हणत असतील तर आपण छत्रपती शाहू महाराजांना म्हणू शकतो. श्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या विचाराशी श्री शाहू महाराजांचे विचार अगदी एकामेकांचे विचार जुळत होते. श्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जात होते, त्यांना जी आर्थिक मदत होती ती छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी उभी केली. आणि त्या जोरावर श्री आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय उच्च शिक्षित या ठिकाणी झाले. त्यानिमित्त आपण या ठिकाणी ही जयंती साजरी केली. आपण सर्वांचे ज्या ठिकाणी उपस्थित राहिले आपले सर्वांचे आभार मानतो. छत्रपती शाहू महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. या कार्यक्रमास मधुकरराव वाघमारे, सुनील जपे, महेश जपे, आशिष सय्यद, सका हरी नितनवरे, रमेश कसबे, बबन मस्के, मधुकरराव कर्डक, सचिन वाघमारे, दिनेश आरणे, राजू कापसे, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांना संघटनेच्या वतीने नाश्त्याची सोय करण्यात आली होती. न्यूज सुपरवनसाठी राजेंद्र दुंबळे, शिर्डी.